त्या उकडलेल्या भाज्या खाऊन खाऊन जिभेची चव गेली. या तुरुंगाक सुरुंग लावूच लागत. त्याच्या आधी घसो कोरडो पडलो त्याचा. रात्री घेणार होते, जाऊ दे आताच घेते. गेली पैसाच ठेवलेली. हा शोधतोय काय? दुसरा काय शोधतो लो? दारूची बाटली शोधता. पण मी एक गंमत केलंय. गमत काय ग? बघ तर तुका कळातच. तू पण धावली. काय ग? बाटलीत गोमूत्र भरलंय. काय मग कशी वाटली दारूची चव? थोडी वेगळी होती ना? म्हणजे तुम्ही भावंडांनी केलास या? हा, आम्ही नाही, मी एकट्यानेच केलं. माका वाटला गोमूत्र पिऊन जरा तुझं मन साफ होईल, थोडं सुधारशील. पण नाही, तुझ्यात तर काय एवढं सुधारणार नाही. हो सुमन, आज हिम्मत केली आहेस, याच्या पुढे करू नकोस, कळलं ना? भारतींनी केलं असेल सहन, मी आयुष्यातून उठवीन तुला. आवाज खाली. माझ्या कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना, की हा हात आहे ना, तो मुळाच का उपटून टाकेन मी. बाबा, अरे बाबा, हा हात नाही हो, हा हात पूर्ण फिरला पाहिजे. हा, मग तुम्हाला बरं वाटणार, असं व्यवस्थित. होय, काय करताय तुम्ही? काही नाही, जेवणानंतरच स्ट्रेचिंग शिकवत होतो त्यांना. हा, ही बाटली सांगू? गोमूत्र, गोमूत्र असा. गोमूत्र कशाक? शुद्धीसाठी, मनाची आणि शरीराची शुद्धी होण्यासाठी. आणि दादा शतपावली नंतर ना थोडस हाताचा व्यायाम करून घेत होतो. पण बाय 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 बाय, काय तो परिणाम. अगो, दारूची हुक्की इली म्हणून दारू सोडण्यासाठी दारू ऐवजी गोमूत्र पित होते. काय? अहो, तुम्ही असा कायो नका पिऊ आमका विचारल्याशिवाय. डॉक्टर सांगतील ना तसाच तुम्ही पाळा सगळा. आता तिचं तरी ऐका. ऐकाल ना? वास गेलो तोंडाचा? नाही अजून. मग तुम्ही उद्या सकाळी उपाशी पोटी पण एक गुळाचा खडा खा, मग सगळं वास जाईल. हा, बघा, तुमका दारू प्यावीशी वाटली पण तुम्ही नाही प्यायलात, जमता तुमका. पण तुमका
गोमूत्र पिऊ कोणी सांगितलं? तुम्ही स्वतःहून प्यायलात काय? नाही मी नाही. मग हे कोणी? त्या एका जर आता सांगले की सुमनने दारूच्या बाटलीत गोमूत्र भरले तरी माकाच बोलात. तसं पण हिचो डॉक्टरवर आणि सुमनवर जास्त विश्वास आहे. अहो सांगा. ते म्हणजे गुरु आहेत, त्यांनी सांगितलं. कोण गुरु? ते महागुरु आहेत. अहो गुरु योग्य मार्ग दाखवतात, चुकीचं नाही. हे असले कसले उपाय सांगतात गोमूत्र प्यायचे? या बघा, तुमका दारू प्यावीशी वाटली ना तर तुम्ही ज्यूस प्या, दूध प्या, हवं तर काढो प्या, पण असं गोमूत्र वगैरे पिऊ नका. हा चला उठा, सकाळी 5 वाजता उठायचंय. नको. अहो असं किती करता? तुमका एका महिन्यात बरं व्हायचंय की नाही? मग हे चला उठा आणि झोपा. चला 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 उठा उठा झोपा, शांतपणे झोपा. हा सकाळी येते मी, उठू. एक महिनो काय, एक दिवस पण अजून थांबणार नाही मी आहे सर. रोज रोज सकाळी उठून हाल करून घेण्यापेक्षा आजच सगळं माल घेऊन पसार होते. हा बोला अंकिता. हॅलो आरव, हॅपी अॅनिव्हर्सरी. काय अॅनिव्हर्सरी? आरव, मला विश्वासच नाही होते आपल्या रिलेशनशिपला आज 3 महिने कंप्लीट झालेत. वाव. ऐक ना प्लीज, आपण आता केक कट करून सेलिब्रेट करूयात ना. प्लीज 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 प्लीज. अगं अंकिता, अगं वाजले किती बघ. मला आता घराबाहेर पडता नाही येणार, आणि तसंही तुला पण हॉस्टेलमधून बाहेर पडायची परमिशन नसेलच ना आता. आरव, ते सगळं मॅनेज करते मी. तू फक्त आता तुझ्या खिडकीत ये आणि मला विश कर प्लीज. अंकिता, अगं का वेडी आहेस का तू? हा, तुझ्यासाठी. तुला तर माहितीच आहे. हे बघ अंकिता, हे सगळं फिल्म्स मध्ये होत असतं आणि ही रिअल लाईफ आहे. ओके आरव, म्हणून काय झालं? हे बघ, सेलिब्रेशन हे सेलिब्रेशन असतं. ओके, मग त्यासाठी आपण उद्या भेटू. ठीक आहे, चल बाय बाय आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. आरव, मला आजच केक कापायचा आहे. आरव, पैसे आणि दागिने काढायचे म्हणजे कपाट खोलावा लागत. पण कपाट खोलताना आवाज होऊन चालूचा नाही. या सगळं काम ना हे सगळे गाड झोपल्यावर करूचा लागत. अगो, भूत बघितल्यासारखं किती ओरडतस? अहो, मग भूतासारखे बसलेला तर तेच वाटणार ना. अगो बसले नव्हते, झोपलो होते मी. माझी झोप मोड केलंस. ए, असं कोण झोपत? मी झोपते, तू काय करूचा? ए बेवड्या, तुझी लायकी नाहीये, कळलं ना माझ्याशी असं बोलायची. माझ्याच घरात राहतोस आणि माझ्याशी वाद घालतोस काय रे? तुझं घर नाही आहे, तुझ्या बापसाचं घर आहे. एक्झॅक्टली, टेक्निकली माझ्या बापाचं घर आहे, तुझ्या बापाचं नाही. पण तुझा तर नाही ना घर. किती ओरडतस माझ्यावर? मग तू जास्त नको बोलूस काय? बरं झालं तू इलस. या बघ, माझी काय चूक नसताना मागा घालून पडून बोलता. खोटं खोटं बोलतोय हा. अगं, हा बेवडाच मला नको नको ते बोलतोय. इरा, नीट बोल. तुझ्यापेक्षा वयान मोठे आहेत ना ते. हो, मग ह्यांना मोठ्यांसारखं वागायला सांग ना. त्यांच्यामुळे ना किळच येते मला या घरात राहायची. काय 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 झालंय? काय चाललंय? हा,
झोपलेत घरात सगळे. नाही, मला ना या घरात राहायची ना किळच येते आता. मला असं वाटतं की या घरात राहण्यापेक्षा मी फुटपाथवर जाऊन राहिलेलं बरं. इरा, तोंड सांभाळून बोल जरा. मग काय करू? हे राडो आत्ताच हो गोय होतो, टाइमपास नसतो. तर हे सगळे काय एवढ्या झोपूचे नाहीत. नाही नाही, पण ह्यांका लवकरात लवकर झोपूचा लागा. माका कबूला माझा चुकला. हा चुकला माझा. हात जोडतोय. अहो तर पाया पडते अहो, तुझ्या. काय करताय तुम्ही? जाऊ द्या, तुम्ही विचार नका करू. आता झोपा तुम्ही, उशीर झाला. इरा, जा झोपायला. जाते. झोपा उडवून ठेवल्यात सगळ्यांच्या. जा तू पण झोपायला. जा तू जा. त्या इराच्या वाकड्यात नको शिरू. हा, नाही तर शुभंकर हाल हाल करेल तुझे आणि माझा प्लॅन अजून डिले होईल आणि मला ते चालणार नाही. उद्यापासून जरा नीट वाग सगळ्यांशी. उद्या येणारच नाही माझ्यासाठी. जा काय होईत ता आज रात्रीच. विशालचा फोन. हॅलो. हा सर, फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली व्हेरी सॉरी की तुम्हाला एवढ्या रात्री फोन केलाय मी. सर, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुम्ही गेला होतात ना पनवेलला, मग काय झालं तिकडे? हो, गेलो होतो मी तिकडे पनवेलला, पण तो बार काही सापडला नाही. खूप शोधला मी. सर, पण मग आता काय करणार आहात? नाही, आता पप्याला त्या माणसाची नीट चौकशी करायला सांगितली आहे. त्याला सांगितलं नीट ऍड्रेस लिहून घे त्याच्याकडून आणि मग परत जावं लागेल. ओके. सर, काही लागलं तर मला नक्की सांगा. आय एम ऑलवेज देअर. मदत तर लागणारच आहे, पण आधी पत्ता तर मिळू दे. ओके सर, ठेवतो. गुड नाईट. बाय. गुड नाईट. हो, उठा ना. खिडकी बाहेर कोणतरी असा. काय नाही गो, झोप गपचप. मागा पण झोपू दे. हो, उठा ना.
नक्की चोर असा की भूत? घे बाय माझे, खराच भूत असला तर? नाही पण मुंबईत काही नाही लिहित भूता. हे माणसात भूतारखी वागतात. खरी भूता तर कोकणात असतात. भूतावरनं आठवला, आधी ह्या भूताकडे बघते. हो काय गेलो? दादा 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 दरवाजा उघड. दादा, अरे दादा, आपल्या घरात चोर इलो हा. दादा, चोर इलो, चोर. दरवाजा उघड. दादा, अरे दरवाजा उघड. इरा, अरे भयो, खाली आहे वा. काय सुमन? माझी वहिनी, लवकर ये खाली. दादा, चोर? सुमनचा? चोर आहे घरात? ही सुमन सत्यानाश करतेली सगळ्याचा. अरे दादा उघड ना. काय झालं? काय झालं? अरे दादा, आपल्या घरात चोर इलो हा. काय? हो तुका काहीतरी भास झालो असतो. उगाच किटकिट करत नकोस. ओ इवंकाची वेळ असा काय? दादा, अरे माझ्यावर विश्वास ठेव. आपल्या घरात चोर इलो हा. आत्ते, तू खराच बघितलास काय? हा म्हणजे आमच्या खिडकीत मागच्या बाजूक जाताना कोणतरी दिसला माका. माका वाटतं चोरच असतो लो. चोर? ते आलो. आत्या चोर इकडे. बाबा, अरे वर चला. चल 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 चल. कोण आहे? आरव, मी आहे. अंकिता. 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 आरव, अगं अंकिता, तू काय करतेस आता इथे? अरे आत्ता का म्हणजे केक कापायला. तुला सांगितलं होतं ना फोनवर, म्हणून. आरव, आरव काय झालं? आरव दार उघड. आरव दादा, आरव, आरव दरवाजा उघड. आरव, दार उघड. आरव, अंकिता, अगं बाहेर सगळे आलेत. आरव दादा, आरव. आरव. तू एक काम कर, तू इकडे लप. इकडे इकडे इथे लप. इथे कुठे लपलो मी? लप लप ना. अंकिता, इकडे नको. इकडे जा, इकडे. ये ये ये.
नाही 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 तिकडे नको, इकडे 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 लप, बेडच्या मागे. आरव तू एक काहीतरी सांग मला. अगं जा ना प्लीज, जा 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 ना. दादा अरे दार उघड. अरे काय झालंय? दार उघड. बाहेर सगळे गुंतले आहेत, तोपर्यंत मी हैसून चोरी करून पळून जातो.